नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह गॅप अप ओपनिंगनं केलेली. ऑलमोस्ट निफ्टी 25,550च्या अबाव ओपन झालं. त्यानंतर ऑलमोस्ट 25,650पर्यंत गेला. काली आपण व्हिडिओमध्ये म्हणलेलं की 25,500च्या अबाव 25,600 ते 700पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. आणि मॉर्निंग सेशनला ऑलमोस्ट निफ्टीनं 25,650च्या आसपासची लेवल क्लाइम केली, पण त्यानंतरनं मेंटेन नाही होऊ शकली. थोडंसं फ्लॅट ट्रेडिंग झालं आणि दुपारनंतर 12:30-1 नंतरनं निफ्टीला एक शार्प सेल ऑफ बघायला मिळाला. हायर लेवलपासून निफ्टी जवळपास 100-150 पॉईंट खाली आली, मायनस निगेटिव्ह टेरिटरीमध्ये गेली. 200 पॉईंटच्या आसपासची तेजी निफ्टीनं दाखवलेली 25,450वरून 650पर्यंतची. पण त्यानंतरनं निफ्टी ऑलमोस्ट निगेटिव्ह टेरिटरीमध्ये 2-5-10 पॉईंट मायनसमध्ये आली. दुपारच्या सत्रामध्ये 12:30-1च्या आसपास सेन्सेक्ससुद्धा जवळपास डेज हायपासून 700 पॉईंट मायनसमध्ये आला. एक प्रॉफिट बुकिंग आपणाला हायर लेवलला बघायला मिळाली, एक सेलिंग बघायला मिळालं. आणि निफ्टी रेजिस्टन्स घेतो आहे आणि निफ्टीमध्ये स्ट्रेंथ नाही आहे. रिकव्हरी येणं थोडंसं अवघड जातं आहे निफ्टी मार्केटला, की 25,500-600च्या वरती जाऊन रिकव्हरी दाखवणं, शॉर्ट कव्हरिंग येणं थोडंसं अवघड जातं आहे. त्यामुळे हायर लेवलवर दबाव जो आहे तो इंटॅक्ट आहे आणि तो दबाव आपल्याला आजही बघायला मिळतो आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये अजूनही कॉशियस राहणं गरजेचं आहे. जर 25,350 जो आपण काल महत्त्वपूर्ण सपोर्ट जो आहे तो ब्रीच केलेला, पण क्लोजिंगला थोडीशी रिकव्हरी आली. पण जर परत पुन्हा तो ब्रीच झाला, त्याच्या खाली गेला 25,350च्या निफ्टी, तर मला वाटतं निश्चित थोडं फर्दर लो लेवल्स 25,000पर्यंतच्या निफ्टीला येऊ शकतात असं वाटतं. त्याचे सिम्टम्स आत्ता जो हा फॉल आला त्यामध्ये दिसत आहेत. कारण एवढ्या 25,600-700वरून जो काय फॉल येणं ते अनपेक्षित होतं आणि एवढ्या जोरात फॉल शार्प दुपारनंतर आलं, त्यामुळे थोडंसं मार्केटला एक वीक सायनिंग आहे असं मला वाटते. आणि जर 25,350 परत पुन्हा ब्रेक झाला तर निफ्टी फर्दर लो लेवल 25,000-25,100पर्यंत निश्चित जाईल असं मला वाटते. त्यामुळे उद्याच्या सेशनला बघायचं झालं तर निफ्टीला 25,500च्या वर गेला तर 25,600 पहिला रेजिस्टन्स, त्यानंतर 25,700 तिथंपर्यंत निफ्टी जाऊ शकते. 25,700च्या वर मेंटेन झालं तर शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं. पण उद्याच्या सेशनला 25,500च्या वर 600 ते 700 पहिला रेजिस्टन्स 600, दुसरा 700 तिथंपर्यंत निफ्टी जाऊ शकते. 25,500च्या खाली राहिला तर 25,400 आणि 350 हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. 25,350 ते 400 हा एंटायर 50-60 पॉईंटचा जो झोन आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. जर 25,350 ब्रेक करून मेंटेन राहिला तर फर्दर लो लेवल्स मे बी 25,000-25,100पर्यंतच्या आपल्याला बघायला मिळतील. अदरवाईज 25,700च्या वर गेलो तर आपण 26,000पर्यंत जाऊ शकतो. पण त्यासाठी 25,500च्या वरती उद्या ट्रेडिंग होणं गरजेचं आहे. तर वरती थोडंसं जाण्याचे चान्सेस आहेत. अदरवाईज 25,500च्या खाली राहिला तर 25,350-400पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. बँक निफ्टी समहाऊ 61,000च्या आसपास क्लोजिंग द्यायला सक्षम राहिला. 61,000च्या खाली गेलेला 60,800पर्यंत, पण क्लोजिंगला थोडीशी रिकव्हरी आली. 61,000च्या वरती सक्षमरित्या बंद आहे. त्यामुळे बँक निफ्टीला 61,000च्या वरती 61,400 ते 500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. 61,000च्या खाली आला तर 60,700 पहिला सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जो आहे तो 60,500 त्या लेवलपर्यंत बँक निफ्टी जर 61,000च्या खाली आला तर 60,700 ते 60,500पर्यंत खाली येऊ शकते. हायर लेवलला 61,400 ते 500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. आज NSEमध्ये 1,503 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,424 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 34 शेअर्स वाढले, त्या बाजूला 16 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअरची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे. NSEमध्ये थोडासा मिक्स इश्यू आहे वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअरच्या संख्येमध्ये. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज IT, फार्मा, ऑटो आणि मेटल सेक्टर वाढलेले आहेत. त्या बाजूला रिअल्टी आणि FMCG सेक्टर पडलेले आहेत. आज काल जो ITमध्ये सेल ऑफ बघायला मिळाला त्यामुळे परिणामी निफ्टीमध्ये आला. त्यातील थोडीशी रिकव्हरी आज IT सेक्टरमध्ये आली, पण फार निग्लिजिबल आहे. अजून IT सेक्टर वीकच दिसते. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट तसं थोडंसं कॉशियस आहे. हायर लेवलला सेलिंग प्रेशर आहे. FIचं सेलिंग आहे. काल FIने 700 करोडची विक्री केली आहे. त्या बाजूला DIने 4,000 करोडची बाईंग केली. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये अजूनही विकनेस दिसतो आहे, स्ट्रेंथ नाही आहे. जर 25,300 ब्रेक झाला तर फर्दर आपल्याला लेवल्स बघायला मिळतील. अदरवाईज 25,500च्या वर सस्टेन राहणं गरजेचं आहे. तर मार्केटला थोडीशी रिकव्हरीची अपेक्षा आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.